एका मोठ्या नदीच्या काठावर एक उंच झाड होते. त्या झाडावर एक हुशार माकड राहत होते. त्या झाडाला गोड गोड जांभळे लागायची. माकड रोज पोटभर जांभळे खायचे आणि आनंदात राहत होते. एके दिवशी नदीतून एक मगर त्या झाडाजवळ आली. माकडाने तिला पाहिले आणि मैत्री करण्यासाठी काही जांभळे खाली फेकले. मगरने जांभळे खाल्ले आणि तिला खूप आवडले. हळूहळू दोघांची चांगली मैत्री झाली. माकड रोज मगरीसाठी जांभळे देऊ लागले. एक दिवस मगर घरी गेल्यावर तिच्या बायकोने विचारले, "ही गोड जांभळे कुठून आणतोस?" मगर म्हणाली, "माझा एक माकड मित्र आहे, तो मला देतो." मगरीची बायको लोभी होती. ती म्हणाली, "जर जांभळे इतकी गोड असतील तर त्या माकडाचे हृदय किती गोड असेल. मला त्याचे हृदय खायचे आहे." मगर अडचणीत पडली, पण बायकोच्या आग्रहामुळे तिने माकडाला फसवायचे ठरवले. दुसऱ्या दिवशी मगर माकडाला म्हणाली, "मित्रा, माझ्या घरी जेवायला ये ना, माझी बायको तुला भेटू इच्छिते." माकड आनंदाने तयार झाले. ते मगरीच्या पाठीवर बसले आणि नदी ओलांडू लागले. नदीच्या मध्यभागी मगर म्हणाली, "मित्रा, खरं सांगतो, माझ्या बायकोला तुझे हृदय खायचे आहे." हे ऐकून माकड घाबरले, पण त्याने शांतपणे विचार केला. तो म्हणाला, "अरे रे, तू आधी सांगितले असतेस तर मी माझे हृदय झाडावरून आणले असते. मी ते झाडावरच ठेवले आहे." मगर मूर्ख होती. ती म्हणाली, "असं आहे का? मग चल परत जाऊया." मगर माकडाला परत झाडाजवळ घेऊन आली. माकड लगेच उडी मारून झाडावर चढले आणि म्हणाले, "अरे मूर्खा, हृदय कधी शरीराच्या बाहेर ठेवतात का? तू माझी मैत्री फसवलीस. आता मी तुझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही." मगर लाजली आणि तिथून निघून गेली. बोध 1. संकटातही शांत राहून बुद्धीचा वापर केला तर आपण स्वतःला वाचवू शकतो. 2. खरी मैत्री प्रामाणिक असावी.